महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काय तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय नाही? काही नाही, पवारसाहेब आणि सुप्रियाताईंचा आदेश आला आणि त्या आदेशानंतर मी फॉर्म भरला। हां, तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। माघारी नाही, आमच्या पवारसाहेबांनी जो आदेश देणार तो आम्ही पाळणार आहे। पवारसाहेब आणि सुप्रियाताई आणि पवारसाहेब जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत। शरद पवार गटाचे तुम्ही उमेदवार असणार आहात? 100%। महाविकास आघाडीचे नेते मात्र कुठे दिसत नाहीये, कारण तुम्ही नाही होते ना, आत्ताच होते, साईन करून ते गेले, बरोबर होते। दीप्तीताई चौधरी होत्या, शिवसेनेचे गावडे होते, प्रदीप बदे होते। समोरून अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिलेली आहे, ते देखील उमेदवारी अर्ज दाखल करतात। काय वाटतं तुम्हाला, आव्हान वाटतं या सगळ्या निवडणूक? ते काळ ठरवेल, तुम्हाला येणारा काळ ठरवेल की काय परिस्थिती होईल आणि काय नाही। निवडणूक बिनविरोध होईल या सगळ्याच्या? नाही, निवडणूक सामोरं जाणारच। काय नेमकं शरद पवारांच्या सगळ्या नेत्यांचं काय म्हणणं आलं? तुम्ही जे सुप्रियाताई असू दे, आज संध्याकाळी साहेब येतील, सुप्रियाताई येतील, त्यानंतर आम्हाला पुढचे आदेश काय ते मिळतील। आपण पाहिलं श्रीकांत पाटील जे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि विक्रम काकडे हे आता अजित पवारच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहे। त्यामुळे ही लढत होणार की निवडणूक बिनविरोध होणार हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अजय सहम, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।